राजकारणात सध्या मोठा भूकंप होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, ज्याचा सर्वाधिक फटका जो आहे तो ठाकरेंच्या सेनेला बसतानाचं आपल्याला चित्र दिसते। असं म्हणण्याचं कारण म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की ठाकरे सेनेचे जे 6 खासदार आहेत ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागलेली आहे। खरं तर ऑपरेशन टायगर जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत होतं, सतत तशा प्रकारचे दावे देखील केले जात होते। मात्र या चर्चांनी आणि या ऑपरेशन टायगरने जोर धरलेला असून येत्या 19 जूनला जेव्हा शिवसेनेचा वर्धापन दिन असतो त्या दिवशीच शिंदे गटात ठाकरेंचे 6 खासदार पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती सध्या मिळते आणि तशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की या ऑपरेशन टायगरला जे आधी संथ गतीने चालू होतं ते आता एवढा जोर कशा प्रकारे धरू लागलेत, हे 6 खासदार कोण आहेत, बाकीच्या एक महत्त्वाचं ट्विट या सगळ्यात आलं होतं ते म्हणजे संजय राऊत यांचं, ज्यांनी या सगळ्या बातम्यांना कुठेतरी पुष्टी देण्याचं काम केलेलं होतं। आणि महत्त्वाचं म्हणजे हे 6 खासदार आहेत त्यांना काय आश्वासनं देण्यात आली आहे हे सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता जाणून घेणार आहोत। जसं मी म्हटल्याप्रमाणे की ऑपरेशन टायगर जे आहे ते गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होतं। उदय सामंत असतील, एकनाथ शिंदे असतील, हे सतत याच्यावरती दावे करत होते की ठाकरे गटाचे जे खासदार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत। आता या गोष्टीला किंवा या बातमीला पुष्टी मिळालेली आहे, कारण की ठाकरेंचे जे 6 खासदार आहेत ते सध्या दिल्लीत दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील दिल्लीत दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची देखील भेट घेतल्याची माहिती सध्या मिळते। यासोबतच एकनाथ शिंदे हे आज गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेणार आहेत आणि त्यांच्या सोबतच बाकीचे जे 6 खासदार जे पक्षप्रवेश करणार आहेत ते देखील गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। त्याच्यानंतर हे 6 खासदार जे आहेत ते लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा किंवा तशी माहिती सध्या मिळते। आता पाहायला गेलं तर ठाकरे सेनेचे टोटल 9 खासदार आहेत, त्यातले अनिल देसाई, अरविंद सावंत, संजय दिना पाटील, राजाभाऊ वाजे, संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर आणि 9वे खासदार म्हणजे भाऊसाहेब वागचौरे। हे टोटल ठाकरे सेनेचे 9 खासदार आहेत। त्यातील 6 खासदार जे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत त्यांच्या नावाची चर्चा, जे नाव सध्या चर्चेत आहेत ते 6 खासदार म्हणजे संजय जाधव, संजय पाटील, नागेश पाटील आष्टीकर, ओमराजे निंबाळकर। हे जरा जास्त चर्चेत आहेत कारण की ते सध्या पुण्यात आहेत आणि कुठेतरी ते दिल्लीला देखील दाखल झाल्याचं म्हटलं जाते, कारण की रात्रीपर्यंत ओमराजे निंबाळकर हे पुण्यातीलच त्यांच्या निवासस्थानी, जिथे सध्या आता पोलिसांचा मोठा फौजफाटा किंवा संरक्षण देण्याचं काम त्यांच्या घराच्या बाहेर बानेरमधील सुरू आहे। 5वे म्हणजे भाऊसाहेब वागचौरे आणि 6वे म्हणजे संजय दिना पाटील। हे 6 खासदार शिंदेंच्या गटात प्रवेश करणार असल्याची सध्या माहिती मिळते। हे 6 नावं जी आहे ती सध्या समोर येत आहेत, मात्र अधिकृत अशी नावं आतापर्यंत समोर आलेली नाही आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे खासदार दुसऱ्या पक्षात जात आहेत, दुसऱ्या गटात प्रवेश करत आहेत, तर त्यांना साहजिकच काही आश्वासनं देखील दिली जाऊ शकतात आणि तशी काही आश्वासनं, 3 मुख्य आश्वासनं दिल्याचं सध्या समोर येते। पहिलं महत्त्वाचं आश्वासन म्हणजे या 6 खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकास कामांसाठी भरघोस असा निधी दिला जाणार असल्याचं समजते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2029 मध्ये या 6 खासदारांना पुन्हा संधी देण्यात येईल असं म्हटलं जातं आणि तसं आश्वासन दिले। आणि तिसरी अत्यंत महत्त्वाचं असं एक मोठी गोष्ट सध्या समोर येते आणि तशी माहिती सध्या मिळते किंवा तशी चर्चा आहे, ते म्हणजे या 6 खासदारांपैकी मराठवाड्यातील एका खासदाराला थेट केंद्रात राज्यमंत्रीपद जे आहे ते देण्यात येणार असल्याचं मोठी बातमी किंवा मोठी माहिती सध्या समोर येते। हे मराठवाड्यातील खासदार कोण असा देखील सध्या सवाल जो आहे तो प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की या सगळ्या बातम्यांना संजय राऊतांच्या एका ट्विटने जे आहे ते दुजोरा दिला। काल रात्री उशिरा संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं। ते ट्विट म्हणजे अपना सपना मनी मनी,
महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद आहे असं ट्विट जे आहे एक्सवरती त्यांनी केलं होतं आणि खाली देवेंद्र फडणवीस राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना टॅग करत त्यांनी हे ट्विट केलेलं होतं आणि कुठेतरी हे ट्विट पाहायला गेलं तर या सगळ्या बातम्यांना दुजोरा देणारं किंवा स्पष्ट देणारं हे ट्विट जे आहे ते म्हणावं लागेल। अशा प्रकारे सध्या महाराष्ट्रातील राजकारणात जो आहे तो सध्या मोठा भूकंप आहे। बाकी हे 6 खासदार जे आहेत ते अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेट घेऊन त्यांना पत्र देणार आहेत अशी माहिती मिळते। तर दुसरीकडे खासदार माफ करा उद्धव ठाकरे ज्याच्या पक्षाने देखील ओम बिर्ला जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे त्यांना देखील पत्र लिहून आमचेच पक्षाचे जे अधिकृत पक्ष समजावा बाकी कोणालाही इतरांना समजू नये असं पत्र देखील त्यांना दिले। आता खरं पाहायला गेलं तर येत्या 19 जूनला जे आहे ते शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। त्याच्यामुळे एकीकडे हा मोठा धक्का जो आहे तो ठाकरेंच्या सेनेला मानला जातोय तर दुसरीकडे याच दिनाचं औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते या 6 खासदारांचा पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती किंवा तशी चर्चा जी आहे ती सध्या जोर धरू लागली की याच दिवसाचं औचित्य साधून हे जे 6 खासदारांचा जो आहे तो पक्षप्रवेश करण्यात येईल आणि कुठेतरी ऑपरेशन टायगर जे आहे ते सक्सेसफुल करण्यात येईल अशी चर्चा सध्या जोर धरू लागली। त्याच्यामुळे या महाराष्ट्राच्या राजकारणात काय पुढे घडतं याच्या सगळ्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। पाहत राहा टाइम्स ऑफ महाराष्ट्र।